तर आता नुकतीच घडलेली एक घटना आहे. तर मुलगी होती इचलकरंजीची, मुलगा होता सांगलीचा. दोघेही इंजिनियर झालेले, पुण्यामध्ये जॉब करत होते आणि चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होते. दोघांनाही चांगला पॅकेज होता. मग आम्ही काय केलं, मुला-मुलींचं बघण्याचा कार्यक्रम केला. त्यानंतर मुलग्याला इकडे इचलकरंजीला बोलवून घेतलं. इचलकरंजीमध्ये त्यांचं कॅफेमध्ये दोघांचं भेट करून दिली. त्यांचे विचार जुळले हे. आणि त्यानंतर मग आम्ही विवाहाच्या हिशोबानं एका ठिकाणी बैठक घ्यायची ठरवली. बैठक पण झाली आमची. बैठक झाल्यानंतर असं आम्हाला आढळलं की मुलगीकडचा एक पाहुणा की ज्याचं आडनाव डिफरंट आहे थोडं, त्या एका डिफरंट आडनावामुळं वराकडची जी मंडळी आहे ती म्हणाले की हे आडनाव आमच्याच चालत नाही. मग आता आपण विचार करायचा आहे की बाबा त्या नातेवाईकाशी आपण लग्न करायचं आहे का त्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे. जर सर्व जमत आहे तर ते एखाद्या आडनावासाठी तुम्ही अडून का बसता. लग्न कुणाला करायचं आहे, वधूवरांना करायचं आहे. ह्या फालतूक अशा अपेक्षांमुळे काय होतंय की जे जमणारं लग्न आहे ते पण कुठंतरी मोडत जातं.